नमस्कार मित्रांनो, आज मैदान होणार होतं 5 लाखाचं काजळ या ठिकाणी. परंतु रात्री अपडेट्स आली की ते मैदान जे आहे ते काही तांत्रिक अडचणीमुळे मैदान कॅन्सल झालेलं आहे. आजचं एक दुसरा एक बैल आणि उद्याचं सुद्धा एक आदत एक बैल हे मैदान जे आहे ते तांत्रिक अडचणीमुळे कॅन्सल झालेलं आहे. नक्कीच याची नोंद घ्यावी बैलगाडा मालकांनी. नक्कीच काही लोकांनी जे आदत आता उद्या मैदानाला उद्याच आदतचं मैदान होतं त्याच्यासाठी काही लोक लांबून येणार होते. संभाजीनगर म्हणा, अकोला म्हणा, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम म्हणजे तिकडच्या भागातील जे काही लोक येणार होते, परंतु त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जावा. कारण की मैदान जे आहे ते आज आणि उद्या जे 5 लाखाचं मैदान होतं काजळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणचं मैदान जे आहे ते कॅन्सल झालेलं आहे तांत्रिक अडचणीमुळे. आणि नक्कीच उद्या एक आदतचं मोठं मैदान होतं ते खूप वाटते असं की मोठं मैदान होणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते मैदान कॅन्सल झालेलं आहे. आता बघूया या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि मुंबईचा बिंजोडचा बादशाह मथुर या दोघांचे आज असे कोणते पैरे होणार होते. मी सांगितलं नाही. काल मी तुम्हाला माहिती आहे, मी काल पुसेगावचा 1 नंबरचा मानकरी असलेला सचिन याची मुलाखत घ्यायला गेलेलो होतो आणि नक्कीच मुलाखत घेतली आणि नक्कीच खूप खूप आभार शाहिद भाई यांचं. त्यांनी खूप मान सन्मान दिला. असाच मान सन्मान मिळावा अशी खूप अपेक्षा आहे. आणि नक्कीच बाकीच्याही लोकांच्याकडून नक्कीच खूप मोठं व्यक्तिमत्व या बैलगाडा क्षेत्रामधील. खरंच खूप खूप आभार आहे शाहिद भाई मुलानी यांचा, कारण की त्यांनी खरंच खूप प्रेम दिलं. आणि नक्कीच बकासूर आणि मथुर यांचे पैरे नक्की कोण होते आज याची नक्कीच आपण आज चर्चा करूया. आता मैदान तर होणार नाही, परंतु आता सगळे म्हणतील पैरं काय सांगून उपयोग आहे. परंतु मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशीच पैरा गुपित आहे, पण टॉपचाच पैरा आहे. सुरुवात करूया मथुरपासूनच. या बैलगाडा क्षेत्रामध्ये मुंबईचं नाव, राहुल दादांचं नाव आणि त्याचे फॅन फॉलोईंगसाठी पळणारा या बैलगाडा क्षेत्रामधील मथुर याचा पैरा होता आज दुशामध्ये. मथुरा फार्म चिंचाळे, सौ उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड, एकनाथ दादा यांचा लाडका कंदूरचा राजा आणि मथुर ही जोडी आपल्याला आज बघायला मिळणार होती. आणि नक्कीच ही जोडी तुम्हाला माहितीच आहे काय पळाली असती. एकदा पळाली होती जोडी ही आणि त्या ठिकाणी 1 नंबरचा मानकरी ही गाडी झालेली होती. नक्कीच तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये काही कशा पद्धतीने पळतो हा मथुर. नक्कीच आणि अलीकडे तुम्ही बघितले 1 महिना श्रीनाथ केसरीपासून एवढा फॉर्मला आला आहे मथुर की वाटत सुद्धा नाही त्याचं वय झालं आहे तरी एवढा का पळतोय. नक्कीच ज्या बैलामध्ये धमक असते ना, ते वय वगैरे काय बघत नाही, तो पळतो, नावासाठी पळतो, मालकाच्या नावासाठी पळतो, फॅनसाठी पळतो. नक्की असाच पळत राहा मथुर. आणि नक्कीच मालकाचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणखीन पोचवत राहा. आणखी अगोदर तर पोचवतोयच, महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या जो 13 देशामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर बघितली जाते बैलगाडा शर्यत, त्या देशामध्ये या मथुरचं नाव नक्कीच टॉपला आहे आणि राहीलच. नक्कीच कंदूरचा राजा आणि मथुर ही जोडी पळणार होती आज. आता राहिला प्रश्न बकासूरचा. बकासूरसोबत कोण पळणार होता? बकासूरसोबत एक मोठा पैरा होता, हिंगोलीकरांचा सर्जा होता. आणि नक्कीच तोच हिंगोलीकरांचा सर्जा, ज्या सर्जाने श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी पटकवलेला होता दुशामध्ये आणि तो लखनसोबत पळाला होता. नक्कीच लय मोठा पैरा होता आज. नक्कीच तुम्हाला मी कालच सांगितलेलं, मेसेज टाकलेला मी. आता जेवढी लोक माझ्या ओळखीचे आहेत त्यांना माहिती आहे, मी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकलेला. उद्या खूप मोठा बकासूरचा पैरा आहे आणि नक्कीच पैरा सांगितला नव्हता. पैरा म्हटलं मैदानामध्येच कळेल, परंतु काय झालं, मैदान जे आहे ते कॅन्सल झाल्यामुळे आता पैरा सांगायला काय हरकत नाही आहे. सर्जा खरंच तो महिब्यासोबत एकदा पळाला होता आणि त्या सर्जाने गुलाल हा ओळखीच्या मैदानामध्ये घेतलेला होता. आणि नक्कीच आता बकासूर आणि सर्जा ही जो जोडी पळाली असती तर 100% आज 100% गुलाल हा मिळाला असता. परंतु असं मैदान काय आज होणार नाही, उद्यासुद्धा होणार नाही याची दक्षता संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जे गाडा मालक आहेत त्यांनी घ्यावी.
आणि नक्कीच आता कोणती अपडेट येते त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगेन. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्कीच एखादी छोटीशी मुलाखत एखाद्या छोट्याशा बैलाची जर घ्यायची असेल, गरिबाचा जो अंधारातील बैल असेल, नक्कीच कॉल करा. 95 61 11 99 40 अंधारातील बैल नक्कीच उजाडत आणू आपण. धन्यवाद.